आपले आमचे कलेक्टर 24 एप्रिलच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. आप्पे आणि अर्जुन मनातले मनातच एकमेकाची बाजू मांडत असतात. रात्र कधी होते त्यांना काही कळतच नाही. इकडे पिऊ आणि सुजय आपल्या खोलीत आलेले असतात. सुजय पिऊला म्हणतो, पिऊ, आईने मला थोबाडीत मारले म्हणून मी गप्प बसलो. जर त्या जागी सरकार असते तर मी त्यांच्याच कानाखाली लावली असती. पिऊ म्हणते, जाऊ देस, त्यांचं सर्वांचं सोडून दे. आपल्याला जसं हवं होतं तसं झालं ना, बस. सुजा म्हणतो, आपल्याला हवं होतं तसंच झालं ना. मला तर वाटलं नव्हतं तो अर्जा एवढा आप्पीवर चिडल म्हणून. किती राग आला होता त्याला. पिऊ म्हणते, हो ना, अर्जुनच्या आईचा विषय होता म्हणून सर्व काही झालं. जर दुसरा कोणताही विषय असता तर एवढं काही झालं नसतं. सुजा म्हणतो, पिऊ, मला आज बऱ्याच दिवसांनी बरं वाटतं. तुला कसं सांगू मी. आता फक्त ती आणि तिचं पोरगं इथून जायला पाहिजे. मला एकच कळत नाही, ती आणि तिचं पोरगं इथं का थांबले म्हणून. पिऊ म्हणते, जातील ते, लवकरच जातील. या आप्पीला त्या सरकारांचा एवढा पुळका कशासाठी. तिनं घर सोडून जायला पाहिजे होता, म्हणजे सर्व काही घराचा विषय मिटलाच असता. पिऊ म्हणते, ती एक आदर्श सून आहे, ती कसं काय घर सोडून जाईल. सुजा म्हणतो, अगं, तिचा नवरा गेला नाही इथून, मग येणं नको का जायला. सारखी बावळाटासारखी वागत असते. पिऊ म्हणते, सुजा, आता आरडाओरडा अजिबात करायचा नाही, दंगा करायचा नाही, आपलं नाव आलं नाही पाहिजे. तसंच करायचं जसं मी तुला सांगेल तसं. हो, तू जसं सांगल तसंच करायचं. पण मला एक सांग ना, या आप्पीला घराच्या बाहेर कसं काढायचं. आपण काही केलं पाहिजे का तिचं तीच जाईल. पिऊ म्हणते, अरे तीच जाईल, ती काही इथं राहणार नाही. आता बघ ना, भाऊजीला एवढा राग आलाय, ते घर सोडून गेले, मग ते बी जाणार आहे. सुजा म्हणतो, एक नंबर, आपल्याला जसं हवं आहे तसंच होणार आहे. आता बघू ना स्वतःबरोबर जे घडतं ती काय करते ते. आणि पिऊ, मी तुला लिहून देतो, आप्पीने आता काही केलं तरी अर्जा तिला माफ करणार नाही. तिनं जे केलंय ना, लपून ठेवलं होतं एवढ्या दिवस मनात ना, म्हणून तो तिला कदाचित माफ करणार नाही. पिऊ म्हणते, बाळाचं काय होणार. सुजा म्हणतो, अर्जा बाळ घेऊन जाईल, कारण सरकारांच्या घरामध्ये त्याला बाळ ठेवायचंच नाही. सरकारांचा राग आलाय त्याला फार. मी 100% सांगतो, तो बाळ घेऊनच जाणार. पिऊ म्हणते, मला तर त्या बाळाचीच कीव येते. सुजा म्हणतो, काय नाही, कीव वगैरे आणून द्यायची नाही. ते पोरगा आणि आप्पी इथून गेलेच पाहिजे, म्हणजे सगळं चांगलंच होईल. सगळी प्रॉपर्टी माझी होईल, मी मोकळा, सगळ्या संपत्तीचा मालक मी. पिऊ म्हणते, हो, मग तू कसली काळजी करू नको. तू सर्व काही कर्ज फेडून टाकायचे. ते दोघं मोठमोठ्याने असतात. दुसऱ्या दिवशी अर्जुन उठतो आणि आप्पीला आवाज देतो पडदा ओढण्यासाठी. कदम उठतात आणि अर्जुनला म्हणतात, रात्री काय झालं ते आठवतं. दुसरीकडे आप्पीसुद्धा अर्जुनचा युनिफॉर्म तयार करते आणि सर्व तयारी करते. सरकार तिथे येतात आणि आप्पीस म्हणतात, आप्पे हे काय. आप्पी म्हणते, अर्जुनसाठी. ती एकदम बोलता बोलता गप्प होऊन जाते. तिला सगळं आठवतं, काल काय झालं होतं ते. आप्पी गप्प असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. सरकार तिची माफी मागतात. आप्पे, खरंच मला माफ कर, मी तुझा गुन्हेगार आहे. आप्पी म्हणते, सरकार, तुमच्या चुकीमुळे मला आज माझ्या नवऱ्यापासून लांब राहायची पाळी आली. आप्पी म्हणते, अहो, हे किती दिवस होणार आहे. सरकार म्हणतात, फार दिवस नाही, मी आहे ना, मी काहीतरी करेल. आप्पी म्हणते, अहो सरकार, हे तुम्ही आधीच सांगितलं असतं तर अशी झंझट झाली नसती. त्यांना एकट्यात घेऊन सांगायला पाहिजे होतं. सरकार म्हणतात, हो आप्पी, चुकलं माझं. आप्पी म्हणते, आता काय होणार आहे. तुमच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावा लागती. आता काय होणार आहे. सरकार म्हणतात, यापुढे माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार नाही. मी काहीतरी करणार, तुम्हाला दोघाला एकत्र आणणार. लगेच आप्पी म्हणते, कधी कधी एकत्र आणणार आहे. सरकार म्हणतात, अगं, सध्याला विनय आणि अर्जुन दोघे रागात आहे. मी लवकरच तुम्हाला दोघाला एकत्र आणल. आप्पी म्हणते, तुम्ही असाच विचार करत आलात म्हणून तर हे घडलं. तुम्ही जर हा विचार आधीच केला असता तर असं काही घडलंच नसतं. सरकार म्हणतात, आप्पे, आता नको ना बोलू काही. अहो, मला खरंच वाईट वाटतंय. सरकार म्हणतात, मी आत्तासुद्धा त्यांच्याकडं जाऊन माफी मागायला तयार आहे, पण ते दोघं माझ्यावर विश्वास ठेवणार नाही ग. आप्पी म्हणते, मी तरी विश्वास कसा ठेवू, मला तर काहीच कळत नाही हो. मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा का नाही. सरकार म्हणतात, आप्पे, मी काही झालं तर करून दाखवणार. तुला आणि अर्जुनला एकत्र आणणार म्हणजे आणणारच. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेल. आप्पी विचार करत असते. तेवढ्यात बाळ रडायला लागतं. आप्पी सरकारांचा रागराग करते आणि आपल्या बाळाकडे जाते. थोड्या वेळाने कदम आंघोळीसाठी पाणी गरम करत असतात. त्यांना अर्जुन उदास बसलेला दिसल्यामुळे कदम म्हणतात, अर्जा, तू माझा ऐक. तू आप्पीकडे जा, मी इथं एकटाच राहतो. माझा विचार तू करू नको.
अरे बाळा, किती झालं नाही, तुला एक लेकरू आहे, बायको आहे, त्यांचा विचार तू कर. अर्जुन म्हणतो, नाही, माझं ठरलेलं आहे. आता या घराचे दरवाजे फक्त माझ्या पोरासाठी उघडणार, त्या आप्पीसाठी नाही उघडणार. कदम म्हणतात, फक्त पोरासाठी, आप्पीसाठी नाही. अर्जुन म्हणतो, माझं ठरलंय, आप्पीसाठी माझा कायमचा संबंध संपलाय. कदम अर्जुनला समजविण्याचा प्रयत्न करत असतात. कदम म्हणतात, असं वेड्यासारखं बोलू नको. कदम, तुम्हाला ती चुकीची वाटली नाही का? ती साधी चूक वाटते का? सरकाराचं चुकीचं तिनं लपवून ठेवलं. जाऊ द्या हो, घरातल्या सर्वांचं जाऊ द्या, पण आप्पी तर आपली होती ना, तिनं का लपवून ठेवली अख्खी ही गोष्ट? कदम म्हणतात, मला सारं मान्य आहे, पण तुम्हाला तानं बाळ आहे, त्याचा विचार करा ना. डोक्यात राग घालून जमणार नाही. असं नका वागू तुम्ही. अर्जुन म्हणतो, मला तिच्यासंग राहण्याची इच्छा राहिली नाही. कदम म्हणतात, तिची चूक होती, पण तिची अडचण जाणून घे ना. सरकारांची चूक होती. अर्जुन म्हणतो, तुम्ही काहीही बोलला तरी मला काहीही फरक पडणार नाही. तिने आपल्याला सांगायला पाहिजे होतं. तिने का लपून ठेवलं? 4 महिने आपल्यापासून लपून ठेवलं तिनं. कदम, ती आपली कोणीही नाही का? तिनं आपल्याला सांगायला नको होतं का? कदम म्हणतात, हो मान्य आहे, तिनं आपल्याला सांगायला पाहिजे होतं. अर्जुन म्हणतो, मी तिला म्हटलं होतं आपल्यासोबत चल म्हणून, पण नाही, तिला घरच्यांची काळजी होती. ती आली का सोबत? नाही आली. अहो कदम, त्या घराला घर कसं म्हणायचं? आपली आई त्या घरामध्ये गेली, पैशासाठी त्या कदमाने एवढी मोठी गोष्ट केली. बहिणीचं बाळ गेलं त्या घरामध्ये, आपलं बाळ चोरीला गेलं. मला नाही यायचं त्या घरात. अर्जुन रडायला लागतो. मला तर त्या घराकडं बघवत सुद्धा नाही, आणि ही अप्पी त्या घरामध्ये राहायचं, मला हेच पटत नाही. कदम म्हणतात, ते सारं सोड, तू पोराचा विचार कर. त्या पोरासाठी तुम्हाला दोघाला एकत्र यावंच लागल. तू एकदा विचार कर. तू आप्पीशी जाऊन बोल, काहीतरी मार्ग काढ. अर्जुन काहीही बोलत नाही. अर्जुन आवरावर करायला निघून जातो, तर इकडे सरकार हॉलमध्ये बसलेले असतात. इतक्यात सुजा बाहेरून येतात. सरकार त्याला म्हणतात, तू आणि पिओनी मुद्दाम केलं ना काल. सुजा आणि सरकारामध्ये मोठमोठ्याने जोरजोराने भांडणं होतात. सर्व घरातील मंडळी तिथे आलेले असतात. आप्पी सरकारांची बाजू घेते आणि म्हणते, हे भांडण नको. ती सरकारांना म्हणते, आपण जाऊया तेथे आणि अर्जुन आणि येथे आणूया, त्याला नक्कीच काहीतरी वाटेल आणि तो घरी येईल. लगेच सुजा म्हणतो, काही होणार नाही आहे, मला तरी वाटतं तो ऐकणार नाही आणि तो घरी येणार नाही. सुजा म्हणतो, सरकारांनी काय काय चुक्या केल्या हे सारं बोलून दाखवतो. सरकार म्हणतात, मी जातो आणि मी माफी मागतो. सरकार म्हणतात, मी त्यांचे पाय धरतो, ते दोघं नक्की येतील. आप्पी म्हणते, मी येते तुमच्यासोबत. सरकार म्हणतात, आज काही झालं तरी त्या दोघांना घरी परत घेऊन यायचं, त्याशिवाय घरी यायचंच नाही. रुक्मिणी त्या दोघांसाठी नाश्त्याचा डबा देते. सरकार आणि आप्पी नाश्ता घेऊन निघतात. थोड्या वेळाने अर्जा आवरून तयार होतो आणि कदमांना म्हणतो, चला गावात जाऊन नाश्ता करून येऊया. कदम म्हणतात, मला नाही जायचं, मला भूक नाही आहे. अर्जुन कदमांना समजवत असतो. तेवढ्या दारामध्ये सरकारची आणि आप्पीची गाडी येते. अर्जुन त्या दोघांना बघून खूप चिडतो आणि आकलून लावणार असतो. कदम म्हणतात, नको त्यांचा राग करू, त्यांना यायचं ते येऊ दे. अर्जुन गप्प बसतो. अर्जुनला बघून सरकार आणि आप्पी तेथेच थांबलेले असतात. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.